नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी सुक्क मटण कसं बनवायचं हे पाहणार आहोत. इथे माझे हेल्प करत आहेत. सगळ्यात आधी आपण अळणी रस्सा बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा परतून घ्यायची आहे थोडीशी. त्यानंतर हळद पावडर घालून घ्यायची. त्यानंतर मोठं मीठ घालायचं आणि हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथं मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. ते छान यामध्ये हलवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं. त्यावरती आपण थोडं थोडं पाणी घालून हे पाणी गरम होईल तसं आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं. सोबत साईडला सुद्धा पाणी थोडंसं ठेवलेलं आहे, ते सुद्धा घालून घ्यायचं. अशा तऱ्हेने अळणी रस्सा तयार झालेला आहे. आता सुक्क मटण बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी ओल्या खोबऱ्याचे काप आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत, तीळ भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो सुद्धा भाजून घेतलेला आहे. हे सगळं आता आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे काजू आणि मगज बी 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातले होते, ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि मिक्सर मधून ते वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. त्यानंतर आपण जो मिक्सर मधून वाटून घेतलेला मसाला आहे तो छान यामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली, घरचा आपला मसाला म्हणजे चटणी घातली. त्यानंतर लाल मिरची पावडर, त्याचसोबत धने जिरे पावडर. यामध्ये आता मटन मसाला आणि गरम मसाला सुद्धा घालून घ्यायचा आणि याला तेल छान सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे साईडला आपण मटणाचा रस्सा बनवून घेतलेला आहे, तो थोडासा घालून घेतलाय. त्याऐवजी तुम्ही गरम पाणी सुद्धा घालू शकता आणि याला छान परतून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जे सुक्क मटण आपण आहे म्हणजे आपण अळणी रस्सा जो बनवला होता त्यातील मटण आपण हे काढून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आणि साधारण 5 मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवून शिजू द्यायचं. तर अशा तऱ्हेने मस्त असं हे झणझणीत कोल्हापुरी स्टाईल सुक्क मटण खाण्यासाठी तयार आहे.